ला कंटिन्यू. आणि आता डिस्क्रिप्टिव्हचा जो अभ्यास आहे, प्रिलिम्सचा तुम्ही सांगितलं, डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करत असताना मोस्ट चॅलेंजिंग पार्ट आहे अँसर रायटिंग. कारण एमसीक्यू क्वेश्चन जे आहे, मुलांना सवय लागलेली असते की क्वेश्चन रीड करा, 4 ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचे. बट तुम्हाला अँसर रायटिंगची जी प्रॅक्टिस आहे, माझ्या मते एकाच दिवशी पेपर 1 पेपर 2 हे दोघंही पेपर असतात एमपीएससीचा पॅटर्न. आणि म्हणजे तुम्हाला जवळपास एका दिवसामध्ये कंटिन्यू 6 तास बसायचे आणि 6 तास बसून तुम्हाला दोघंही पेपर लिहायचे आहेत. मग याची प्रॅक्टिस किंवा तुम्ही यासाठी स्वतःला कसं रेडी केलं, तुमचं प्रिपरेशन करत असतानाच अँसर रायटिंगची प्रॅक्टिस कशी केली, की आपल्याला डिस्क्रिप्टिव्हचा पेपर कव्हर पण झाला पाहिजे. कारण याच्यामध्ये असं आहे की बरेचसे क्वेश्चन आपल्याला स्किप पण करता आले पाहिजे, की आपल्याला अटेम्प्ट कोणता क्वेश्चन करायचा आहे आणि कोणता क्वेश्चन स्किप करायचा आहे हे समजणं देखील तितकंच गरजेचं आहे, जितकं गरजेचं आहे की कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. मग याविषयी थोडं सांगा की तुम्ही अँसर रायटिंगची प्रॅक्टिस कशी केली, म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वतःला एक्झाम रेडी कसं केलं? शुअर सर, मी एक नोटबुक, एक रफ बुक घेतली होती आन्सर रायटिंगसाठी. तर मी काय करायचं, एक एक्झाम उदाहरण देतो एक तुम्हाला. एखादा समजा सॉइल मेकॅनिक्सचा चॅप्टर मी वाचला, एक 2-3 चॅप्टर वाचले, तर त्या 2 ते 3 चॅप्टर मधलं मला काही काही रिटेन्शन झालंय, तर ते चेक करायसाठी मी त्या रफ बुक मध्ये लिहून काढत होतो. हे पॉइंट्स आहेत, हे डायग्राम आहे, हे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला मधले जे काही कॉन्स्टंट्स वगैरे असतील ते मला आठवतात का. तर त्यासाठी एक मी रफ बुक